जय महाराष्ट्र आणि रामकृष्ण हरी। आज महत्त्वाच्या प्रश्नांवर आम्ही सर्वसामान्यांचं लक्ष वेधण्यासाठी इथे आलेलो आहोत। महत्त्वाचे काही प्रश्न आणि अगदी धडाडीची आणि त्वरित उत्तरं देणारे आपले कार्यकर्ते जे मराठीसाठी काम करतात ते सुद्धा आपल्या बरोबर आहेत। तर मी लगेचच पहिल्या प्रश्नाकडे जातो। सध्या आपल्याच राज्यात आणि महाराष्ट्रातच फक्त मराठीची भाषा यावरच वाद होतोय। इतर सर्व राज्यात केरळ असो, तामिळनाडू असो, आंध्र, कुठल्याही राज्यात बघा त्यांची भाषा ही प्रथम असते। पण महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये मराठीचा भाषेचा वाद का, कसा आणि कशासाठी निर्माण झाला आणि आज मराठी माणूस स्वतः सुद्धा मराठी बोलण्यासाठी व्यवसायामध्ये असो किंवा त्याच्या नोकरी उद्योगामध्ये पण तो ती दुय्यम का समजतो, याची कारणं काय हे आज आपण या कार्यकर्त्यांकडून जाणून घेऊया। पहिलं रमाकांत म्हणे आपल्याला उत्तर देतील याबद्दल। खरं पाहता ही जे काय घडतंय महाराष्ट्रामध्ये त्याचं कारणच आहे की मराठी माणसाचा जो एक स्वभाव आहे, मराठी माणसाला दुसऱ्याचं अनुकरण करण्याची जी काय एक सवय लागलेली आहे आणि त्यामुळे हे प्रकार घडत आहेत की मराठी माणसाला बाकीच्या राज्यांप्रमाणे जी काय आपली भाषा आहे, आपली संस्कृती आहे आणि ती टिकवण्यासाठी निश्चितपणाने येणाऱ्या काळात त्यासाठी प्रयत्न करावेच लागतील। कळके साहेब, तुमचं याच्याबद्दलचं मत प्रखर असं सांगा। नाही, विषय कसा आहे की भारत म्हटलं की आणि महाराष्ट्र राज्य म्हटलं की पहिल्यापासून आपल्याला असं बिंबवलेलं आहे की मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे आणि आर्थिक राजधानी असं म्हणत म्हणत संपूर्ण भारतातून या मुंबईमध्ये नोकरी उद्योगासाठी लोक येऊ लागली। काही धनदांडगे जे काही प्रस्थापित इथे गुंतवणूक करू लागले आणि गुंतवणूक करता करता इथल्या सोयीसुविधा किंवा इथले न्यायाधिकार, विषय कसा आहे की मराठी माणूस जो सर्वसामान्य मराठी माणूस हा चाकरमानी आहे, हा कुठेही कोणाच्या अध्यात्माध्यात नसतो। आपलं सकाळी जायचं, संध्याकाळी यायचं, या पलीकडे तो कधी राजकारणात उतरताना दिसत नाही आणि त्यामुळे काही प्रस्थापित जे अमराठी आहेत त्यांनी एक थोडंसं लोकशाहीमध्ये हुकुमशाही आणून कुठेतरी या सर्वसामान्य लोकांवर एक दबाव आणण्याचा प्रयत्न करण्याचा केला आणि तो यशस्वीही झाला आणि त्यामुळे कदाचित व्यक्तिगत असं सर्वसामान्य मराठी माणसाला मत राहिलं नाही आहे आणि म्हणून ही आजची परिस्थिती झाली आहे।